बरं ऐकलत का? तर आज मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की श्री महालक्ष्मी व्रताची पूजा अर्चा केल्यानंतर आजच्या चौथ्या गुरुवारी त्याचं उद्यापन कशा पद्धतीने केलं जातं. तर आजच्या चौथ्या गुरुवारी कुमारिका आणि सुवासिनी मुली घरी येतात, तर त्यांची पण पूजा कशी केली जाते आणि या व्रताचं उद्यापन कशा पद्धतीने केलं जातं हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला बघूयात. पहाटे लवकर उठले. त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः असा मंत्र लिहून मी छानशी चौरंगावरती रांगोळी काढली. त्या त्यानंतर कलशाभोवती हळद कुंकू लावून घेतलं. पाटावरती कापड अंथरून त्याच्यावरती तांदळाची रास ठेवली आणि त्याच्यावरती हा जो कलश आहे तो उभारून घेतला आणि त्यावरती लक्ष्मी देवीची मूर्ती लावून घेतली. तुम्ही बघू शकता मी इथे देवीला साडी नेसवून घेतले आणि त्यानंतर मी दागिने वगैरे घालणार आहे देवीला. प्रत्येक पूजेसाठी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. तर मी विड्याच्या पानावरती सुपारी ठेवून बाप्पाची प्रतिष्ठापना केली. श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी, तिने आपल्या घरी सतत वास करावा, आपला संसार सुखासमाधाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीची व्रत करतात. त्यांना उत्तम फळ मिळते. यानंतर चौरंगाच्या बाजूला खारीक, बदाम, खोबरे, खडीसाखर, गूळ खोबरं, फळं अशा अनेक गोष्टी मांडून मी व्रताला सुरुवात केली. गणपती बाप्पाला फूल वाहिलं. त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीच्या चरणी फूल अर्पण केलं आणि यानंतर श्री महालक्ष्मी देवीला हळदी कुंकू वाहिलं आणि पूजा अर्चा करून घेतली. संध्याकाळी श्री महालक्ष्मी व्रताची गुरुवारची कहाणी पुस्तक वाचलं. बस कर. यानंतर सुवासिनींची पूजा करून घेतली. स्त्रीला देवी शक्ती म्हणून समजलं जातं. म्हणूनच कोकणामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी स्त्रियांना घरी बोलवलं जातं आणि त्यांना वाण देऊन त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना देवी समान मान दिला जातो. त्यांना वाण दिले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. कोकणामध्ये स्त्रियांसोबत कुमारिकांना देखील देवी समान पूजले जाते. संध्याकाळी 6 वाजता सगळ्या कुमारिका माझ्या घरी आल्या. स्वच्छ पाण्याने मी त्यांचे हात आणि पाय धुवून घेते. ही पूजा करत असताना खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. या छोट्या मुलींच्या रूपाने साक्षात श्री महालक्ष्मी देवीच घरी आले असं वाटत होतं. ही आमची सगळ्यात छोटी कुमारिका आज वाडीमध्ये सगळ्या घरी पूजेसाठी फिरत होती. आम्ही लहान होतो तेव्हासुद्धा आम्ही अशाच सगळ्यांच्या घरी पूजेसाठी जायचो. सगळ्यांच्या घरी पूजेसाठी गेल्यानंतर खूप छान ट्रीट केलं जायचं, छान पूजा केली जायची आमची आणि खूप छान वाटायचं. अगदी लक्ष्मीच्या पावलाने आपण कोणाच्या तरी घरी चाललो आहे असं वाटायचं. सगळ्यांना हळद कुंकू लावून मी औक्षण करून घेतलं. यानंतर
लहान मुलींना म्हणजे कुमारिकांना छोटंसं वाण गिफ्ट आणलं होतं मी. प्लेट्स आणल्या होत्या. त्या त्यांना सगळ्यांना खूप आवडल्या. मग त्यांना वाण देऊन त्यांची ओटी भरून घेतली. मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी सगळ्यांच्याच घरी उद्यापन केलं जातं. त्यामुळे कोकणामध्ये ह्या सगळ्या कुमारिका मुली सगळ्यांच्या घरी पूजेसाठी जातात आणि त्यावेळी खूप सारे वाण त्यांना मिळतात. वाण देऊन झाल्यानंतर मी प्रसादासाठी स्वतःच्या हाताने छान गाजराचा हलवा बनवला होता आणि तो सुद्धा सगळ्या मुलींना खूप आवडला. साक्षात श्री महालक्ष्मी देवीच्या रूपाने आलेल्या या कुमारिकांचं मी मनोभावे आशीर्वाद घेतलं. तर अशा पद्धतीने आमच्या घरी कुमारिका पूजन संपन्न झालं. त्यानंतर संध्याकाळी समोरच्या घरातल्या आजी घरी देवीची पूजा करण्यासाठी आल्या होत्या. त्यामुळे त्यांचीसुद्धा मी पूजा केली आणि त्यांना वाण देऊन नमस्कार केला. यानंतर संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र श्री महालक्ष्मी देवीची आरती म्हटली. तर अशा पद्धतीने कोकणामध्ये श्री महालक्ष्मी व्रत केलं जातं.